अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी 3 ठिकाणी घरफोडी केली आहे। या चोरट्यांनी तब्बल 2 लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील गजानन नगर आणि हनुमान वाटिका भागात 3 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे। अमित सुधाकर खेडेकर हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। ते गजानन नगरातील रहिवासी आहे। ते घरी परतले असता त्यांना घराचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं। त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील लाकडी कपाट फोडून त्यातील 45,000 रुपये नगदी आणि दागिने असा एकूण 84,000 मुद्देमाल लंपास केल्याचं निदर्शनास आलं। तर दुसऱ्या घटनेत अरुण टाले यांच्या घराच्या पोर्चला तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि मौल्यवान दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 85,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। तर तिसऱ्या घटनेत हनुमान वाटिका येथील प्रमोद सुखराम आखरे यांच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 98,000 रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला। एकाच रात्री घडलेल्या या 3 घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।